7/9 अधिक 7/9 गुणिले 7/9. पुढे भागिले आहे, भागायचं म्हणजे गुणाकार व्यवस्थानं गुणायचं. 7/9 चा गुणाकार व्यवस्था 9/7 बरोबर. उत्तर काढायचं आपल्याला. 7 × 7 7 × 7 9 × 9 9 × 9 म्हणजे राहिलं 7/9 अधिक 7/9 बरोबर छेद समान आहे 9. 7 अधिक 7 14 14/9 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे 3/5च्या 4/3 मध्ये किती मिळवल्यास 1/5 हा अपूर्णांक मिळेल. 3/5च्या चा ची चे पट जर असेल तर तिथं गुणाकार चिन्ह येणार. 4/3 मध्ये किती मिळवल्यास उत्तर 1/5 येईल असा प्रश्न आहे. 3 × 3 3 × 3 4 × 4/5 मध्ये किती मिळवल्यास उत्तर 1/5 येणार आहे. म्हणजेच 1/5 मधून 4/5 ही संख्या वजा केल्यानंतर जी संख्या येईल ती संख्या मिळवावी लागेल. छेद समान आहे 5. 1 - 4 1 - 4 1 मधून 4 गेले म्हणजे 4 मधून 1 गेले 3 उरले. मोठी संख्या 4 4 चं चिन्ह ऋण ऋण 3/5 ही संख्या मिळवावी लागेल. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे 3/4 या व्यवहारी अपूर्णांकाची किंमत किती. 3/4 या व्यवहारी अपूर्णांकाची किंमत किती. 3 पूर्णांक आहे. 1/4 म्हणजेच 0.25 1 चा चौथा भाग म्हणजे 0.25 म्हणजे 3 पूर्णांक आहे आणि पुढे 25 अपूर्णांक आहे म्हणजे 3.25 ही दशांश किंमत असेल. 3.1/4 याची. यानंतर पुढील प्रश्न आहे 3.3/5 अधिक 7/10 भागिले 10 गुणिले 20 बरोबर किती. 3.3/5 5 त्रिक 15 15 आणि 3 18/5 आपण या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केलेलं आहे. अधिक 7/10 भागायचं म्हणजेच गुणाकार असताना गुणायचं 1/10 गुणिले 20 10 × 1 = 10 10 × 2 = 20 2 × 1 = 2 2 × 5 = 10 म्हणजे राहिलं शिल्लक 18/5 अधिक 7/5 छेद समान आहे 5 18 अधिक 7 25 5 × 1 = 5 5 × 5 = 25 म्हणजे याची किंमत येईल 5. पर्याय क्रमांक 4. अशाच प्रकारचे गणित पाहण्यासाठी माझ्या मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे यानंतर पुढील प्रश्न आहे 5/7 पेक्षा मोठा व 11/14 पेक्षा लहान असलेला अपूर्णांक कोणता. यामध्ये 4/7 हा एक पर्याय असणारच नाही कारण 4/7 हे 5/7 पेक्षा लहान आहे. आपल्याला 5/7 पेक्षा मोठी आणि 11/14 पेक्षा लहान असलेली संख्या शोधून काढायची. आधी आपण काय करूया 5/7 चं दशांश मध्ये रूपांतर करू. 0.7749 1 उरले 10 झाले 7 × 7 आणि 11/14 असेल 0.14 98 12 उरले 14 8 112 म्हणजे 0.71 ते 0.78 दरम्यान ही संख्या असायला पाहिजे. 6/7 चं दशांश मध्ये रूपांतर करूया आपण. 0.8756 0.8 आलेलं आहे म्हणजे 6/7 हे असणार नाही. त्यानंतर राहिलं 16/21 16/21 चं दशांश मध्ये रूपांतर करूया. 0.21 147 हाचे 13 उरले 130 झाले 21 × 126 0.76 0.76 ही संख्या 0.71 आणि 0.78 दरम्यान आहे. म्हणजे 16/21 ही संख्या 5/7 पेक्षा मोठी आहे आणि 11/14 पेक्षा लहान आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर येईल. यानंतर पुढील प्रश्न आहे 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 3 येईल. 3/7 मध्ये 3/7 या प्रश्न आहे 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 3 येईल. 3/7 मध्ये 3/7 3/7 असं किती वेळेस मिळवलं की बेरीज 3 येणार आहे. आता बेरीज 3 जर आपण 7/च्या प्रमाणे जर याला रूपांतरित केलं तर 21/7 येईल. म्हणजे अंश किती पाहिजे आपल्याला 21 आला पाहिजे. आता 3/7 मध्ये किती मिळवलं की 21/7 येणार आहे. 3/7 मध्ये 18 मिळवले की 21/7 येणार आहे. आता 18 ही संख्या येण्यासाठी 18 मध्ये 18चे 3 किती भाग होतात 3 × 1 = 3 3 संग 18
म्हणजे 6 वेळा आपल्याला 3/7 मध्ये 3/7 मिळवावं लागेल, म्हणजे बेरीज आपल्याला 3 येईल. यानंतर 7वा प्रश्न आहे, ए बी सी डी बरोबर हे समान संख्या आहेत. ए बरोबर बी, बी बरोबर सी, सी बरोबर डी. तर पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असं विचारलेला आहे. खालील अपूर्णांक आहेत A/5, B/7, C/3, D/2. आता या सर्वांचं जर निरीक्षण केलं आपण A/5, B/7, C/3 आणि D/2, तर ए बी सी डी हे सर्व समान आहेत, म्हणजे सगळ्यांचे अंश समान आहेत. अंश जर समान असतील तर छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. अंश जर समान असतील तर छेद लहान असलेला अपूर्णांक मोठा असतो. आपल्याला मोठा अपूर्णांक शोधायचा आहे, तर सर्वात लहान छेद असलेली संख्या आहे D/2, पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, एका वर्गात 72 मुले असून त्यापैकी 13/24 मुलगे आहेत. त्यातील 1/3 मुलग्यांची कबड्डी संघात निवड झाली, तर कबड्डी संघात किती जणांची? एकूण मुले 72. मुलगे किती? 72च्या 13/24. 24 × 24, 24 × 72, 13 × 39, म्हणजे मुलगे आहेत 39. आता कबड्डी संघात निवड झालेली किती आहेत? कबड्डी खेळणारे या एकूण मुलग्यांच्या म्हणजे 39 मुलग्यांच्या 1/3, 3 × 3, 13 × 39, म्हणजे 13 मुलग्यांची निवड कबड्डी संघात झालेली आहे, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, 1/6 × 10, 1/4 × 10 वजा 1/6 × 4 बरोबर किती? आता 1/6 × 10 म्हणजे 1/60 आलं, अधिक 1/4 × 10 म्हणजे 1/40 आलं, वजा 1/6 × 4 म्हणजे 1/24 आलेलं. या तिन्हीचा जर 60, 40, 24चा लसावी काढला तर 120 लसावी येईल. किती लसावी? 120. 60 ने 120 ला भागलं 2 आलं, 2 × 2, अधिक 40 ने 120 ला भागलं 4 × 12, 3 × 3. 24 न जर 120 ला भागलं 24 पंचे, इथं वजा चिन्ह आहे. 24 न जर 120 ला भागलं 24 पंचे 5 × 5, 3 आणि 2 5, वजा 5/120 म्हणजे 0/120, म्हणजेच उत्तर आलेलं आहे 0, पर्याय क्रमांक 3. एक लक्षात ठेवायचं, अशा पद्धतीनं जर छेद असतील तर नेहमी त्याची किंमत 0 असते. असा जर प्रश्न आला तर सरळ त्याचं उत्तर कुठलंही कॅल्क्युलेशन न करता आपण 0 लिहू शकता. त्यानंतर या स्वाध्यायातील शेवटचा प्रश्न आहे, 11/3 गुणिले वजा 3/22 भागिले वजा 1/8 बरोबर x. 11/3, 3 × 3, 3 × 3, 11 × 11, 11 2 22, 1 गुणिले 1 आणि वजा चिन्ह आहे म्हणजे वजा 1, 2 × 2 छेद 2 आलं. भागायचं म्हणजे व्यस्तानं गुणायचं आहे. वजा 1/8 चं व्यस्त येईल वजा 8/1, 2 × 2, 2 × 8, वजा 1 गुणिले वजा 4, ऋण दहन झालेलं आहे 4 × 4, पर्याय क्रमांक 1. अशाच पद्धतीचे गणित शॉर्ट ट्रिकच्या सहाय्याने शिकण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे आपल्याला पुढील अपडेट मिळतील. धन्यवाद.